नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि बंडखोर 6 खासदारावर थेट हल्ला चढवला. शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही असं म्हणत त्यांनी शहा यांना सुनावलं. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे खळबळ माजली असताना शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षांशी बंडखोर करणाऱ्या 6 खासदारांवर अत्यंत आक्रमक आणि बोचरी टीका केली आहे. शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले, दुसरा कोणी होऊच शकत नाही आणि लोक ते कधी स्वीकारणारही नाही. तू तुझ्या औकातीत राहा. शिवसेना प्रमुख कोण हे तुझ्यासारखा उपरा ठरू शकत नाही, अशा अत्यंत कडक शब्दात ठाकरेंनी अमित शहा यांना सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या युबीटी गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पुन्हा एकदा बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. यामध्ये नागेश अष्टीकर आणि ओमराज निंबाळकर यांच्यासह 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षाकडे स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला मशालीवर निवडून दिलं होतं. आता जिथे जिथे ही गद्दारी झाली आहे त्या मतदारसंघात मी स्वतः जाऊन जनतेची, मतदारांची माफी मागणार आहे, अशी मोठी घोषणा ठाकरेंनी केली. अमित शहा यांच्या त्या विधानाचा खरपूस समाचार शनिवारी कोल्हापूरच्या सभेत अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रमुख अध्यक्ष म्हणून ओळख करून दिली होती आणि तीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. यावर पलटवार करताना ठाकरे म्हणाले, तुमच्या भाजपमध्ये कुणीही उठतो आणि त्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले जाते. भाजपला कोणताही अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही. आज तुझ्या बुडाखालची खुर्ची आहे म्हणून लोक तुला घाबरतात. भाजपला आम्ही बोटे धरून मोठे केलं, पण काँग्रेसचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या छुपऱ्या खेळावर कडाडून टीका केली. आम्ही 25-30 वर्ष काँग्रेस सोबत राजकीय संघर्ष केला, पण त्यांनी कधी आमचा पक्ष चोरण्याचा किंवा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. पण ज्या भाजपला आम्ही बोटे धरून मोठं केलं, ती भाजप आज दुसऱ्यांची पोरं चोरून फोडून स्वतःचं घर भरत आहे. स्वतःचं काही कर्तृत्व नसलेले लोक दुसऱ्याचे खासदार फोडून स्वतःच्या दिल्लीतील खुर्च्या बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोल ठाकरेंनी लगावला. ज्यांना लढायचंय त्यांनी समोरून लढा. 2019च्या निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, आज जे लोक उड्या मारत आहे ते 2019 मध्ये नरेंद्र मोदीचा चेहरा आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादावर निवडून आले होते. मी असे म्हणत नाही की ते माझ्या चेहऱ्यावर निवडून आले, पण आज हे उपरे नवीन शोध लावत आहे. मात्र माझ्या शिवसैनिकांची आई जगदंबेचे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. ज्यांना लढायचं आहे त्यांनी समोरून मैदानावर येऊन लढावे, असे खुले आव्हानही उद्धव ठाकरेंनी या सभेत दिले. 6 खासदारांच्या बंडखोरींच्या या मोठ्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या आक्रमक पवित्राने महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे तापले आहे. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.